चला तर मंडळी, अप्रतिम चवीला भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत, जी आजवर तुम्ही कधीच बनवली नसेल. मला खात्री आहे एकदा जर तुम्ही बनवून खाल ना, तर आठवड्यातनं 4दा तरी कराल, एवढी चवीला भन्नाट होते. आता तुम्ही म्हणाल, बेसन पिठात अंडे टाकून ही कुठली रेसिपी? तर थांबा, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला कळेल शेवटी एवढा चविष्ट पदार्थ तयार होईल. सर्वात आधी एका भांड्यात आपल्याला 3 चमचे एवढं बेसन पीठ घ्यायचंय. त्याला बाजूला करू आणि एका वाटीमध्ये आपल्याला कच्ची 3 अंडी एवढी फोडून घ्यायची. टोटल इथं मी 3 चमचे बेसन पिठासाठी 3 कच्च्या अंड्यांचा वापर करते. तिघही अंडी एका वाटीमध्ये मी फोडून घेतलेली आहेत. फोडून घेतलेली अंडी आता आपल्याला सुक्या बेसन पिठामध्ये टाकून घ्यायची. जेवढं बेसन पीठ आहे तेवढंच आपल्याला अंड्यांचं प्रमाण नीट घ्यायचंय आणि त्यानुसार ते टाकून घ्यायचंय. सर्व अंडी टाकून झाली की चमचीच्या सहाय्याने छान एकजीव होईपर्यंत त्याला मिक्स करत राहायचंय. अजिबातच गाठी नको राहायला. तिने जर गुठळ्या मोडत नसतील, जास्त वेळ लागत असेल, तर ह्या पद्धतीने तुम्ही देखील माझ्यासारखं विस्करच्या सहाय्याने सर्व मिश्रण छान फेटून घ्यायचंय. मी इथं विस्करच्या सहाय्याने अगदी छान मिश्रण एकजीव होईल, एकही गाठ नाही राहील असं मी त्याला मिक्स करून घेतलंय. इथं पाहू शकतात, अजिबात एकही गाठ नाही, अगदी सरसरीत एकसारखं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. पाहू शकतात, एकही गाठ नाही, अगदी सरसरीत मिश्रण तयार झालंय. टोटल मला मिश्रण फेटून घ्यायला 3 ते 4 मिनिटं लागलेली आहेत. आता त्यात बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. थोडीशी कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. त्यासोबत उभी पातळ चिरून घेतलेली शिमला मिरची घातली आहे. अर्धा बारीक कट केलेला टोमॅटो घातलाय. थोडंसं बारीक कट केलेला कोथिंबीर घातलेला आहे. चवीपुरता मीठ घालायचं आहे. अर्धी चमची एवढं चिली फ्लेक्स घालायचं आहे. अर्धी चमची एवढं ओरिगॅनो घालायचंय आणि अर्धी चमची एवढा पेरी पेरी मसाला घालायचा आहे. पेरी पेरी मसाला नसेल तर कुठलाही चाट मसाला किंवा आमचूर पावडर घातलं तरी चालेल. त्याचसोबत घालायचंय अर्धी चमची हळद, 1 चमची धना पावडर, अर्धी चमची तिखट आणि 1 चमची एवढा गरम मसाला. आणि शेवटी घालायचंय आपल्याला ब्लॅक पेपर पावडर, म्हणजेच काळी मिरी पावडर. चव अजूनच वाढते आपल्या पदार्थाची. आता इथे मी नॉर्मल जे साधं डब्यावाला चीज असतं ते इथं मी घालते थोड्याच प्रमाणात. तुम्ही याऐवजी मोझरेला चीज किंवा स्लाइस चीज घातलं किंवा नाही घातलं तरी देखील चालेल. याऐवजी अजून जास्त पौष्टिक किंवा प्रोटीनने भरलेलं करायचं असेल तर पनीर देखील घालू शकता. आता 2 ते 3 मिनिटांसाठी मिश्रण छान फेटून घ्यायचंय, जेणेकरून आपण घातलेल्या भाज्या आणि मसाले एकजीव होईल आणि कुठेही जास्त कमी मसाले किंवा मिठाचं प्रमाण होणार नाही. छान मसाला आणि भाज्या एकजीव होईल असं मी त्याला मिक्स करून घेतलंय. आता याला बाजूला ठेवू, गॅस ऑन करा, त्यावरती तवा किंवा कुठलाही पॅन ठेवा. त्यात 1 चमचा इथं मी बटर घातलंय. तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर केला तरी चालेल. तवा छान गरम झाला की लगेचच त्यात आपण तयार केलेलं मिश्रण घालायचंय. 2 ते 3 चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं ऑमलेट सारखं बनवायचंय किंवा छोटे छोटे पॅनकेक्स टाईप बनवायचंय, तशा पद्धतीने तुम्ही त्यात तव्यावरती मिश्रण घालायचंय. मिश्रण टाकून 1 ते 1.5 मिनिटाच्या एका बाजूने शिजलं की लगेच आपल्याला त्याची बाजू पलटून घ्यायची. दुसऱ्या बाजूने देखील 1 ते 1.5 मिनिटं असं त्याला छान शिजवून घ्यायचंय. अगदी छान सुगंध येतो आणि अप्रतिम असं चवीला देखील लागतो. वरून कुरकुरीत, आतून तेवढा सॉफ्ट आणि चवीला भन्नाट असा हा पदार्थ तयार होतो. तुम्ही या छोटे छोटे पॅनकेक्स बनवून तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी देखील देऊ शकतात. मुलं अगदी आवडीने खातील आणि टिफिन फिनिश करतील. तुमची कधीच कंप्लेंट राहणार नाही की मुलं टिफिन फिनिश करत नाही. अगदी अप्रतिम आणि चवीला भन्नाट आणि त्यासोबत पौष्टिक देखील आहे. मी सांगते म्हणून एकदा तरी तुम्ही नक्कीच बनवून बघा. तुम्ही याला एग व्हेजिटेबल चिला किंवा एग व्हेजिटेबल ऑमलेट देखील म्हणू शकतात. मला खात्री आहे एकदा जर तुम्ही बनवून खाल ना, तर आठवड्यातनं 4दा तरी नक्कीच कराल. एवढा चविष्ट आणि भन्नाट होतो. बनवा आणि कसा झाला मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच छानच्या रेसिपी सोबत.